श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. मुनिवर अगस्त्यांची श्रीरामांची भेट. श्रीराम लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वतावर राहत आहेत हे कळल्यानंतर त्यांचे दर्शन घेण्यासाठी जवळपास राहणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली. त्या लोकांचा सततचा संपर्क पाहून आणि दंडकारण्यातील आपल्या कार्याचा विचार करून श्रीरामांनी चित्रकूट पर्वत सोडला आणि ते सीता आणि लक्ष्मणासह अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. या आश्रमात प्रवेश करताच अत्री मुनींनी श्रीराम हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत हे जाणून अतिशय भक्तिभावाने त्यांची विधिवत पूजा केली आणि पत्नी अनुसया हिने सीतेला अंतर्गृहात बोलावून तिला पतिव्रता धर्माचा उपदेश केला. नंतर भक्तियुक्त अंतःकरणाने सीतेस तिने विश्वकर्म्याने निर्माण केलेली 2 दिव्य कुंडले दिली. तसेच 2 निर्मळ रेशमी वस्त्रे सुद्धा दिली. अत्री मुनींच्या आश्रमात एक दिवस वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी प्रातःकाळीच त्या तिघांनी दंडकारण्यात जाण्यासाठी प्रस्थान केले. दंडकारण्यात प्रवेश करताच श्रीरामांचा सामना एका अतिभयंकर अशा विराध राक्षसाशी झाला. श्रीरामांनी प्रथम आपल्या एका बाणाने त्याचे 2 बाहू तोडून टाकले. नंतर दुसऱ्या बाणाने दोन्ही पाय तोडले. त्यावेळी तो महाभयंकर राक्षस श्रीरामांना मुखाने गिळण्यासाठी सापाप्रमाणे सरपटत पुढे येऊ लागला. त्यावेळी भगवान श्रीरामांनी एका अर्धचंद्रकार बाणाने त्याचे प्रचंड मस्तक धडावेगळे केले. तेव्हा रक्ताने माखलेला विराध जमिनीवर पडला. त्या मृतदेहातून अतिशय सुंदर सौष्ठव असलेला, स्वच्छ वस्त्रे परिधान केलेला, तप्त सुवर्णा समान कांती असलेला, सुंदर अलंकारांनी सुशोभित असा एक पुरुष प्रकट झाला. त्या पुरुषाने प्रभू रामचंद्रांना दंडवत प्रणाम करून त्यांची स्तुती केली. तो म्हणाला, कमलपत्राप्रमाणे नयन असणारे आहे श्रीरामा, मी एक विद्याधर आहे. श्री दुर्वास मुनींच्या शापामुळे मला हा राक्षसाचा देह मिळाला होता. आज मला आपण यातून मुक्त केले आहेत. हे प्रभो, आता आपण माझ्यावर अशी दया करावी की मला आपल्या पदकमलांचे स्मरण नित्य असावे. माझी वाणी सतत आपल्या नामांचे संकीर्तन करो. माझे कान आपल्या अतिमधुर कथामृताची प्राशन करोत. माझे दोन्ही हात तुमच्या चरणकमलांची पूजा करोत आणि माझे मस्तक हे नेहमी तुमच्या पदयुगलांना प्रणाम करीत राहोत. विरोधाने अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर रघुनंदन प्रसन्न झाले आणि महाबुद्धिमान अशा श्रीरामांनी आनंदाने विराधाला वर दिला. ते म्हणाले, हे विद्याधरा, आता तू जा. मायेचे सर्व गुण आणि दोष तू जिंकून घेतले आहेस. ज्ञानी लोकांमध्ये तू श्रेष्ठ झाला आहेस. तू माझ्या भक्तीने संपन्न झाला आहेस. म्हणून माझ्या आज्ञेने तू परमधामास जा. अशा प्रकारे श्रीरामांनी अतिशय भयंकर अशा राक्षसाचा वध करून त्याला शापातून मुक्तीचे वरदान दिले. येथून ते तिघे शरभंग ऋषींच्या तपोवनात गेले. मुनींनी श्रीरामचंद्रांची उत्तम प्रकारे पूजा करून त्यांना आसनावर बसविले. नंतर त्यांनी फळे, कंदमुळे इत्यादींच्या द्वारा त्या तिघांचे आदरातिथ्य केले. भक्तपरायण श्रीरामांना शरभंग ऋषी म्हणाले, हे रामा, तुमच्या दर्शनाची इच्छा करीत तपस्या करण्याचा निश्चय करून मी पुष्कळ काळ येथेच राहिलो आहे. हे श्रीरामा, तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वर आहात. माझ्या तपस्येचे जे पुण्य आहे ते सगळे आज मी तुम्हाला अर्पण करून मोक्षाला जातो. असे बोलून महाविरक्त योगी श्रेष्ठ शरभंगांनी आपल्या उत्कृष्ट पुण्याचे महाफळ श्रीरामचंद्रांना अर्पण करून
त्यांनी अत्यंत श्रद्धेने तिघांना प्रणाम केला आणि लगेच चितेवर चढले. बराच वेळ श्रीरामांचे ध्यान करून तसेच समोर उभे असलेल्या श्रीरामांना पाहत पाहत मुनिश्रेष्ठ शरभंगांनी अग्नी प्रज्वलित करून आपले पांचभौतिक शरीर जाळून टाकले. यानंतर दिव्य देह धारण करून प्रजापती ब्रह्मदेवाच्या स्थानी ते गेले. येथून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात गेले. येथे मुनींनी भक्तीने उत्कंठित नेत्रांनी श्रीरामांची विधिवत पूजा केली. मुनिश्रेष्ठ सुतीक्ष्ण म्हणाले, अनंत गुण असणाऱ्या आणि अप्रमेय अशा हे रघुनंदना, मी तुमच्या नामाचा मंत्र जपत असतो. ज्यांच्या चरणांचा आश्रय शिव आणि ब्रह्मदेव यांनी घेतला आहे अशा मनोहर श्यामसुंदर श्रीरामा, मी तुमच्या दासांचाही दास आहे. समस्त प्राणीमात्रांच्या हृदयात तुमचे निवासस्थान आहे. जे साधक तुमच्या नामजपाच्या साधनेत तत्पर असतात त्यांच्यापासून तुमची माया दूर पळते. हे ईश्वरा, या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे एकमात्र कारण तुम्हीच आहात. स्वतःच्या त्रिगुणात्मक मायेमुळे तुम्ही ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव या रूपाने भासता. ज्याप्रमाणे अनेक भांड्यातील पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला एकच सूर्य अनेक वाटतो, त्याप्रमाणे ज्यांची बुद्धी मोहित झाली आहे अशा पुरुषांना तुम्ही मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी नाना प्रकारच्या आकृती रूपात प्रचितीस येता. हे श्रीरामा, जरी तुम्ही रूपरहित आहात तरी मायेच्या विलासाने निर्माण झालेले मनुष्याचा सुंदर वेश धारण केलेले तुमचे रूप मी पाहत आहे. हे रूप कोट्यावधी मदनाप्रमाणे कांतिमान आहे. या तुमच्या रूपाच्या हृदयात दयेचा ओलावा आहे आणि स्मितामुळे मुख सुंदर दिसत आहे. हे श्रीरामा, हेच तुमचे मंगलमय रूप माझ्या हृदयात प्रकाशित होऊन राहू. याशिवाय माझी अन्य कोणतीच इच्छा नाही. अशा प्रकारे सुतीक्ष्ण मुनींनी स्तुती करीत असताना श्रीरामचंद्र त्यांना स्मितपूर्ण म्हणाले, हे मुने, माझ्या उपासनेमुळे तुमचे चित्त निर्मळ झाले आहे. तुमची माझ्यावर अनन्य भक्ती असल्याने मी तुम्हास भेटावयास आलो आहे. या जगात जे पुरुष माझ्या नाममंत्राचे उपासक आहेत ते मला शरण आलेले आहेत. जे निरपेक्ष आणि अनन्य गतिक आहेत त्यांना मी दररोज दिसतो. तुम्ही केलेले आणि मला प्रिय असणारे स्तोत्र जो पुरुष सदा पठण करीत राहील त्याची माझ्या ठिकाणी शुद्ध भक्ती निर्माण होईल आणि त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल. केवळ माझ्य उपासनेमुळेच तुम्ही या जगात संपूर्णपणे मुक्त होऊन गेला आहात. तुमचा देहांत झाल्यानंतर तुम्हाला माझे सायुज्य पद प्राप्त होईल यात संशय नाही. दुसरे दिवशी प्रभातकाळी सीता व लक्ष्मण यांना बरोबर घेऊन सुतीक्ष्ण मुनीसह श्रीराम अगस्ती मुनींच्या आश्रमाकडे निघाले. अगस्ती मुनींचा आश्रम सर्व ऋतूतील फळे व फुले यांनी समृद्ध, नाना प्रकारच्या वन्य पशूंनी युक्त आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या समूहाच्या कुंजनाने निनादत असा तो आश्रम नंदनवनाप्रमाणे होता. त्या नयन मनोहारी आश्रमात श्रीरामांचा प्रवेश होताच अगस्ती ऋषी अत्यंत भक्तिभावाने सामोरे जाऊन म्हणाले, हे श्रीरामा, या तुमचे कल्याण असो. आज तुमच्याशी भेट झाली ही फार सुदैवाची गोष्ट आहे. माझा आजचा दिवस कृतार्थ झाला. मुनींना पाहताच श्रीराम अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी सीता आणि लक्ष्मणासह अगस्ती मुनींना दंडवत प्रणाम केला. मुनींनी श्रीरामांना चटकन उठवून आलिंगन दिले. श्रीरामांच्या अतिपावन देहाचा स्पर्श होताच आनंदाने त्या मुनिराजांचे नेत्र भरून आले. त्यानंतर मुनिवर्यांनी श्रीरामांना योग्य असे आसन प्रदान करून अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने त्यांचे यथासांग साग्रसंगीत पूजन केले. पूजनोत्तर सर्वांनी वनात प्राप्त होणाऱ्या फळे, कंदमुळे आदींचे
भोजन केले. नंतर एकांत स्थानी सुखाने बसलेल्या व चंद्राप्रमाणे मुख असणाऱ्या श्रीरामचंद्रांना भगवान अगस्त्य ऋषी हात जोडून म्हणाले, हे श्रीरामा, पूर्वी ज्यावेळी क्षीरसमुद्राच्या तीरावर भूमीचा भार हरण करण्यासाठी ब्रह्मदेवांनी तुमची प्रार्थना केली होती, तेव्हापासून तुमच्या दर्शनाच्या इच्छेने तपश्चर्या करीत तुमच्या आगमनाची वाट पाहत मी येथे अन्य मुनींसह राहत आहे. विश्वोत्पत्तीच्या पूर्वी विकल्परहित आणि उपाधिरहित असे तुम्ही एकटेच होता. तुम्हाला विषय करणारी आणि तुमच्या आश्रयाने राहणारी माया ही तुमची शक्ती आहे. जेव्हा ही माया शक्ती निर्गुण अशा तुम्हाला आवरण घालते तेव्हा तिला अव्याकृत तत्व असे म्हणतात. तिला मूळ प्रकृती असे काही जण म्हणतात, तर काही तिचा माया असे संबोधन करतात. अविद्या, संस्कृती, बंध इत्यादी नावांनी सुद्धा तिचा निर्देश केला जातो. तुमच्याकडून प्रेरित झालेली ती प्रकृती महत हे तत्व उत्पन्न करते. तुमचीच प्रेरणा मिळालेल्या महत्त्वापासून अहंकार निर्माण झाला. महत्त्वाने ओतप्रोत भरलेला तो अहंकार 3 प्रकारचा झाला. तो सात्विक, राजस आणि तामस असा त्रिविध असतो. हे रामा, तामस अहंकाराचा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशी नावे असणाऱ्या 5 तन्मात्रा उत्पन्न झाल्या. नंतर सूक्ष्म तन्मात्रापासून त्यांच्या क्रमाने एक वाढत जाणाऱ्या गुणांनुसार आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी अशी 5 स्थूल महाभूते निर्माण झाली. इंद्रिये ही राजस अहंकारापासून निर्माण होणारी आहेत. त्या इंद्रियांच्या अधिष्ठान देवता आणि मन हे सात्विक अहंकारापासून निर्माण होणारे आहे. त्या सूक्ष्म तत्वापासून महान, सर्व व्यापक, सूत्ररूप असे समष्टी रूप लिंग म्हणजे सूक्ष्म शरीर उत्पन्न झाले. त्यात राहणारा तो हिरण्यगर्भ होय. यालाच सूत्रात्मा असे दुसरे नाव आहे. नंतर स्थूल भूतांच्या समूहापासून विराट पुरुष निर्माण झाला आणि त्या विराट पुरुषापासून स्थावर जंगमात्मक संपूर्ण जग निर्माण झाले. हे जगदीश्वर रामा, काल आणि कर्म यांच्या क्रमानुसार तुम्हीच देव, तिर्यक प्राणी आणि मानव इत्यादींच्या योनीमध्ये प्रकट झाला. तुमच्याच मायेच्या गुणांच्या भेदानुसार संपूर्ण जगाचे कारण असणारे ब्रह्मदेव हे रजोगुणांचे द्वारा तुम्हीच झाला आहात. तसेच सत्वगुणांच्या द्वारा या जगाचे पालन करणारे विष्णू तुम्हीच आहात आणि या जगाचे लय करणारे रुद्र हे तमोगुणाचे द्वारे तुम्हीच झाला आहात. हे रामा, बुद्धीतील सत्व, रज, तम या 3 गुणांनी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ही नावे असणाऱ्या अवस्था उद्भवतात. तथापि चिन्मय, अविनाशी आणि साक्षी असणारे तुम्ही मात्र या 3 अवस्थांच्या पेक्षा अगदी विलक्षण आहात. हे रघुनंदना, ज्यावेळी सृष्टी निर्माण करण्याची लीला तुम्हास करावीशी वाटते त्यावेळी तुम्ही मायेचा अंगीकार करता आणि गुणांनी युक्त असल्याप्रमाणे भासता. हे रामा, तुमची ही माया नेहमी विद्या आणि अविद्या या 2 प्रकारांनी भासते. प्रवृत्ती मार्गात रत असणारे लोक हे अविद्येला वश असतात आणि वेदांताचा विचार करणारे निवृत्ती मार्गाचे अनुसरण करीत तुमच्या भक्तीमध्ये रत असलेले साधक विद्येला वश असतात. जे विद्येच्या अभ्यासात रत असतात ते नित्यमुक्तच असतात. या जगात जे पुरुष तुमच्या भक्तीमध्ये रत असतात आणि तुमच्या नाममंत्रांचे उपासक असतात त्यांच्याच ठिकाणी विद्या प्रादुर्भूत होते, इतरांच्या ठिकाणी मुळीच नाही. म्हणून तुमच्या भक्तीने संपन्न असणारे पुरुष हे मुक्तच असतात, यात संशय नाही. हे रामा, या जगात साधूंची संगती हीच मोक्षाचे कारण आहे. या विश्वातील सुख, दुःख इत्यादी द्वंद्वामध्ये चित्त सम असणारे, स्पृहा रहित, कोणत्याही प्रकारची इच्छा नसणारे, इंद्रियांचा संयम करणारे, अत्यंत शांत चित्त असणारे, तुमचे भक्त असणारे, ज्यांच्या सर्व कामना निवृत्त झाल्या आहेत असे इष्ट गोष्टीची प्राप्ती आणि विपत्ती यांच्यामध्ये चित्त सम असणारे, आसक्ती रहित,
सर्व कर्मांचा त्याग करणारे, नेहमी ब्रह्मपरायण, यमनियम इत्यादी गुणांनी संपन्न, जे काही प्राप्त होईल त्यात संतुष्ट असणारे असे जे साधू असतात, जर त्या साधूंची संगती प्राप्त झाली तर तुमची कथा ऐकण्यात आवड उत्पन्न होते. यानंतर हे रामा, सनातन अशा तुमच्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होते आणि तिच्यामुळे तुमचे स्पष्ट आणि प्रचूर ज्ञान प्राप्त होते. अशा प्रकारे श्रीरामांची स्तुती करून मुनिश्रेष्ठ अगस्त्यांनी श्रीरामांना पूर्वीच श्रीरामांच्यासाठी इंद्राने ठेवलेले धनुष्य आणि बाणांनी भरलेले आणि अक्षय टिकणारे 2 बाणांचे भाते तसेच रत्नजडित तलवारी दिल्या आणि म्हणाले, हे रामा, भूमीला भार झालेल्या राक्षस समूहांचा संहार करा. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. काय होतं